श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त कढईतच पण अगदी झटपट होणारा व्हेज पुलाव बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे इंडिया गेटचे मस्त असे बासमती तांदूळ घेतलेले आहे। याच पद्धतीचे तांदूळ जर वापरले तर आपला जो पुलाव आहे तो खूप छान होतो, म्हणजे जेणेकरून बिर्याणीसाठी आणि पुलाव वगैरे बनवण्यासाठी हेच तांदूळ योग्य असतात। दुसरे जे तांदूळ असतात ते इतके खास नसतात, बरेच आपण फसलं जातो बासमती तांदळामध्ये देखील। आता इकडे मी तांदूळ भिजत ठेवलेले होते, त्याने ते उकडायलाही ठेवलेले। भिजून झाल्यानंतर ते म्हणजे आपल्याला उकळून घ्यायचे। तर मी ते एकीकडे कढईमध्ये उकडून ठेवलेले आहे, तर एकीकडे मी आता मस्त सर्व भाज्या कट करून घेते। हे बघा, या पद्धतीने आता टोमॅटो, गाजर जितक्या भाज्या असतील तितक्या घरामध्ये सगळ्या म्हणजे शक्यतो जितक्या होतील तितक्या भाज्या आपल्याला टाकायच्या। तिथे मी उकडण्यासाठीच्या ज्या भाज्या आहेत त्या बाजूला एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे। आणि आता मस्त आपला भात पण शिजलेला आहे, तर तो दाबून बघायचा आहे बोटाने, म्हणजे मग शिजला असेल तर तो आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। आणि तो काढल्यानंतर पूर्ण म्हणजे थंड होऊ द्यायचं आहे, आणि त्यामध्ये थोडंसं थंड पाणीच टाकायचं, म्हणजे जेणेकरून तो पूर्ण मोकळा होईल। त्याचे म्हणजे भाताचे जे शीत आहे ते पूर्णपणे मोकळे होतील या पद्धतीने, नाही तर बरेचदा ते चिकट राहून जातात। आणि हे बघा, आता या सर्व भाज्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहे। घेवडा, वाटाणा, फ्लावर, बटाटे आणि गाजर आणि तोंडुले पण आहेत ते पण घेतलेले आहे। हे सर्व भाज्या आपण उकडून घेतोय। तर त्या एकीकडे बघा आता उकडत पण आलेल्या आहेत। तर आता त्यानंतर उकडून झाल्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मस्त तेल टाकून घेतलेलं आहे, आणि त्याला मस्त जिरे मोहरी फोडणी देऊन घ्यायची। आणि त्यानंतर मस्त भरपूर सारा आलं आणि लसूण याची पेस्ट टाकून घ्यायची, त्याने खूप छान चव लागते भाताला। आणि त्यानंतर एक मोठासा कांदा कट करून टाकलेला आहे, तो मोठासा लांबसरच कट करून घ्यायचा आहे, आणि तो मस्त ब्राऊन होईपर्यंत परतू द्यायचा आहे। आणि आता तो परतल्यानंतर त्यामध्ये मी कोबी पण टाकून घेतलेली आहे, म्हणजे घरात जितक्या साऱ्या भाज्या असतील तितक्या टाकल्यानंतर आपला मस्त व्हेज पुलाव तयार होतो, आणि खायला पण खूप छान लागतो। आणि जी मुलं आवडीने म्हणजे भाज्या खाण्याचा कंटाळा करतात ना, ते अशा पद्धतीने ते आपण भातामध्ये टाकले तर ते खाल्ले पण जातात, आपण ज्या पद्धतीने जर पुलाव बनवला तर। त्यानंतर आता मी इथे टोमॅटो पण टाकून घेतले, शिमला मिरची पण मस्त परतून झालेली आहे। त्यानंतर शेंगदाणे मस्त असे आपल्याला परतू द्यायचे, आणि त्यानंतर अर्धा चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी थोडीशी टोमॅटोची पेस्ट पण टाकून घेतली, म्हणजे मस्त आंबट अशी छान चव येते आपल्याला। आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेतले, ते 1 ते 1.5 चमचे इतका मसाला पण टाकून घेतलेला आहे। घरामध्ये बिर्याणी मसाला वगैरे असेल तर तो पण टाकून घ्यायचा आहे, नाही नसला तरी चालणार आहे। आपलं साधा सिंपल आणि मस्त असंच व्हेज पुलाव तयार होते। त्यानंतर टोमॅटोची प्युरी जी केलेली होती त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून मी ते मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे, आणि एक ते 1.5 चमचा इतकं मीठ पण लगेच टाकून घेतलेलं आहे। आणि राईस ज्यावेळेस मी उकडले आहे त्यावेळेस पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे म्हणजे आपल्याला ह्या जे तांदळामध्ये पण मस्त या भातामध्ये पण मस्त मिठाचा अर्क उतरलेला आहे, त्यामुळे जास्त मीठ टाकायचे आता नंतर गरज पडणार नाही, लागताच टाकून घ्यायचं। आणि जे उचलणे आपण वापरतो तिचे उलट्या साईडने ते आपल्याला हलवायचं आहे, म्हणजे जेणेकरून भाताचे जे शीत आहे ते तुटणार नाही या पद्धतीने, असे त्याचे 2 भाग होणार नाही या पद्धतीने जर बनवलं तर। आणि मस्त असं थोडा वेळ वाफी भरू द्यायचं आहे। बघा, मस्त अगदी सुटसुटीत मस्त आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे। बघा, जर तुम्ही हाच भात जर कुकरमध्ये केला तर बऱ्याचदा तो चिकट होतो, आणि त्याचा खायला पण छान लागत नाही। तरी बघा, कढईमध्येच अगदी मोकळा आणि मस्त आपला इथे व्हेज पुलाव तयार झालेला आहे। ते एकदा नक्कीच अशा पद्धतीने बनवून बघा, आणि कशी वाटली आपली साधी सिंपल व्हेज पुलाव रेसिपी कमेंटद्वारे कळवा। तर बघा, अगदी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने व्हेज पुलाव असतो त्याच पद्धतीने तयार झालेला आहे, अगदी मोकळा झालेला आहे। तर तुम्ही देखील या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, आणि आपल्या चॅनलवर सर्व नवनवीन व्हिडिओ असतात, त्यामुळे एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका मैत्रिणींनो। आणि बघा, मस्त वरतून आता निंबू पण टाकून घेतलेलं आहे, तर निंबूने खूप छान चव येते। तर निंबू टाकल्यानंतर तर मस्त असे आंबट मस्त असा खायला पण अगदी अप्रतिम चव लागते। तर कसं वाटले आपली पुलाव रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा, आणि चॅनल एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका मैत्रिणींनो। थँक्यू।